नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईलवरती ऑप्शन ट्रेडर्स ॲप जो आहे तो कसा वापरायचा, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स अवेलेबल आहे हे सगळे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही मोबाईलमध्ये एक ऑप्शन ट्रेडर म्हणून धनमध्ये ट्रेड करू इच्छिता तर यामध्ये बरीच माहिती आहे तुमच्याकरता. मोबाईलमध्ये ऑप्शन ट्रेडर हा ॲप ओपन केला आहे. जसं तुम्ही बघत आहात तर या मेन ॲपवर ओपन केल्या आपल्याकडे एवढी सगळी माहिती इथे आहे. त्यात पहिले इथे दर निफ्टी आहे, बँक निफ्टी, सगळे इंडायसेसचे डिटेल्स आहे. काय चालू आहे, त्यांची आज प्राईस किती वरती आहे, काय आहे. आपण या जर टॅबला क्लोज केलं तर खाली बघतं मार्केट्स टुडे. आज निफ्टीचं 25,725 हा रेट चालू आहे. इथे खाली दिसतो PCR 1.09 आहे. मॅक्स पेन लेवल ही आहे आणि इथनंच मी एक बिल्ड स्ट्रॅटेजी करू शकतो. जर मी बिल्ड स्ट्रॅटेजीवर क्लिक करेल तर मला निफ्टीवरती काय स्ट्रॅटेजी बिल्ड करायची ती ह्या ऑप्शनमध्ये मला दिसते. जसं आता मी बघेल तिथे मला 2 ट्रेड एकत्र घेता येऊ शकतात, 3 ट्रेड एकत्र घेता येऊ शकतात. हे बघा इथे स्वाईप टू एक्झिक्यूट असं केलं तर या दोन्ही ट्रेड एकत्र एक्झिक्यूट होतील. म्हणजे 750चा कॉल बाय होईल आणि 25,850चा कॉल हा सेल होईल. इथे एक एक लॉट मला लॉट वाढवायचे तर मी इथनं लॉटही वाढवू शकतो. आता इथे माझं नक्की याच्यात पे ऑफ का असेल. मी जर पे ऑफच्या टॅबवर क्लिक केलं तर मला पे ऑफ दिसेल की इथे मला एवढा पे ऑफ भेटेल. यात खाली याची डिटेल्स अवेलेबल पण आहे. PNLचा टेबल अवेलेबल आहे की एंट्री प्राईस ही असेल तर मला किती प्रॉफिट होईल, काय होईल. आता आपण एक काम करू का, सेन्सेक्सची एक्सपायरी बघू जी आता 2 दिवसानंतर आहे. आणि मला सेन्सेक्सवरती जर असं वाटत असेल की एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे तर इथे 83,500चा कॉल बाय आहे आणि 83,700चा कॉल सेल आहे. याचा जर मी पे ऑफ चार्ट बघेल, आता सेन्सेक्स आहे 83,450ला जेव्हा मी हे बघतो. तिथे बघा पे ऑफमध्ये मला दिसतं की साधारण काही एक लॉस आहे मला आणि एक प्रॉफिटही दिसतं या स्ट्रॅटेजीमध्ये. तर जेव्हा मी याला खाली येऊन डिटेल्समध्ये चेक करेल की मला किती प्रॉफिट आणि काय दिसतं तर मला इथे दाखवेल की आत्ता त्याच्यात एवढा प्रॉफिट आहे. पण जो कॉल मी बाय करतो तो 290ला आणि जो सेल करतो तो 200 रुपयाला. म्हणजे साधारण 90 रुपयाचा मला स्प्रेड इथे मिळतं आणि टोटल दोन्ही स्ट्राईक प्राईजमधला डिफरन्स आहे 200 रुपये. 200 रुपये करता 90 रुपये मी पे करतो हे मला यातनं कळतं. चार्ट्सवर जाईल तर मला याचा चार्टही दिसतं. आपण वेबवरही बघितलं होतं की याच्यात मला चार्ट दिसतो. ऑरेंजमध्ये माझा जो इंडेक्स आहे जो मी बघतो तो दिसतो. आणि दुसरा इथे जर मी बघा कर्सर नेला, आता माझा फिंगर ठेवला आहे, बोट ठेवला आपण, तर आपल्याला कळतं की 83,450ला हे चालू आहे स्पॉट आणि याचा 88 रुपयाला हा चार्ट चालू आहे स्प्रेडचा. हा स्प्रेड जो आहे ते या स्ट्रॅटेजीचा स्प्रेड आहे, तोही मला इथे दिसतोय. मल्टी स्ट्राईक ओवाय जर तुम्ही इथे बघितलं तर सगळ्या मल्टिपल स्ट्राईक प्राईस म्हणजे या दोन्ही ऑप्शनचा इथे ओपन इंटरेस्टही आला आहे आपल्याकरता. कर्सर नेलं तर तो तुम्हाला दोघांचं ओपन इंटरेस्ट दाखवेल. एक आहे 4.61 लॅक्स आहे आणि एक आहे 11 लॅक्स जो एक ब्राऊन कलरची लाईन आहे आणि ग्रीन कलरची लाईन आहे आणि एक आहे आपला स्पॉट जो ऑरेंज कलरच्या लाईनमध्ये. इथून वरतून आपण प्रत्येक इंडेक्स चेंज करू शकतो. खाली पे ऑफ आणि त्याच्या लेवल्स चेक करू शकतो की कुठला कॉल हवा. कॉल इथे प्लस मायनस करू शकतो. कॉल पुटमध्येही चेंज करू शकतो. मी इथे कॉल आणि पुटवर जर टिक करेल तर तेही चेंज होतात आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल तर. मला अजून फास्ट एक्झिक्यूट करायचं तर ते इथे रिफ्रेश करायचं तर इथे मार्केट प्राईस असायला हवी तर मी इथे टिक करेल आणि मला मार्केट रेट कॉल आणि पुटला दोघांना भेटू शकतो. ठीक आहे, मी स्ट्रॅटेजी बनवतो आहे. परत होमपेजवर येऊ आणि इथं आपण बघू तर मला इथे 3 गोष्टी दिसतात आहे. एक हा फ्लॅश ट्रेडचा बटन दिसतं. मी जर फ्लॅश ट्रेडवर क्लिक केलं तर माझ्याकडे एकदम फ्लॅश ऑर्डर्स ओपन होतील की माझा व्ह्यू बुलिश आहे की बेरिश आहे. 2 टॅब ओपन झाले. बुलिशमध्ये एक क्वांटिटी घ्यायची इंट्राडे आणि हा कॉल बाय होऊन जाईल. जर मला याचा हायेस्ट ओपन इंटरेस्टवाला करायचा आहे ॲट द मनी न करता तर इथं टिक करून तो एक्झिक्यूट करता येईल. म्हणजे हा झाला माझा स्कॅल्पिंगवाला बुलिश ट्रेड. बेरिश घेतला तर स्कॅल्पिंगमध्ये ॲट द मनीचा पुट दाखवेल, तो मला लगेच एक्झिक्यूट करता येईल. परत आपण होमपेजवर येऊया. होमपेजवर याच्यानंतर इथे ऑप्शन चेनचं बटन आहे. त्याच टॅबमध्ये आपण अजून आहोत. ऑप्शन चेनमध्ये आपण ही ऑप्शन चेन बघितली यापूर्वी आपल्या ज्या मेन धन ॲपवरती आपण बघितलं तर तसंच इथे ऑप्शन ट्रेडर ॲपवरही आपल्याला डिटेल ऑप्शन चेन बघायला मिळते. याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. ओपन इंटरेस्ट आहे, ओपन इंटरेस्टचा चेंज आहे आणि LTP आहे. मी जर या ॲरोजवर टिक करेल तर मला पूर्ण डिटेल्स भेटेल त्यांच्या ग्रीक्सबरोबर. सेम पुढच्या ॲरोवर जर क्लिक करेल तर पुढचे सगळे ग्रीक्सबरोबर सगळे डिटेल्स दिसेल. वरतून जर मी चेंज करेल तर एक्सपायरीज मला वरतून चेंज करता येतील. खाली बघता येईल तर आपल्याकडे एक टॅब आहे आउटलुक फॉर निफ्टी. 17 फेब्रुवारीला माझा आउटलुक काय, निफ्टी काय वाटतं मला, बुलिश की बेरिश. जर मला वाटतं की टार्गेट 4% मला स्पॉटवरनं वाटतं आणि मी याला 24 फेब्रुवारी तारीख करतो आणि मला वाटतं निफ्टी इथून 4% वर जाऊ शकते. आपण असं बघू 2% वर जाईल मला असं वाटतं. तर मी स्लाईड फॉर ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज जर क्लिक केलं तर मला इथे सगळ्या अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतात की निफ्टीमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे. जसं हा बुल कॉल स्प्रेड आहे, इथे मला एक्सपेक्टेड प्रॉफिट 1810 आहे, ब्रेक इवन आहे
आणि त्यात लॉस 1400 रुपये. मी खाली स्क्रोल करेल तर मला सगळे कॉल स्प्रेड्सच्या डिटेल्स इथे बघायला मिळतील. खाली बघा, आता लॉंग आयर्न बटरफ्लाय ह्या पण स्ट्रॅटेजीज आल्या आहे. लॉंग स्ट्रँगल आहे, त्याच्यात किती प्रॉफिट होणार आहे बघा. इथे अनलिमिटेड प्रॉफिट दाखवते, इकडे 4700 प्रॉफिट दाखवतो, इकडे 11680 प्रॉफिट दाखवते. लॉंग आयर्न कॉन्डॉर 24 फेब्रुवारीचा, त्याच्यात तो काय करतो 25600चा पुट बाय, 25300चा पुट सेल, 26200चा कॉल सेल आणि 25900चा कॉल बाय. हा एक कॉन्डॉर स्ट्रॅटेजी बनवतो. स्ट्रॅटेजीज जर तुम्हाला शिकायच्या असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली स्ट्रॅटेजी शिकायची आहे किंवा कुठले शब्द तुम्हाला नाही कळत ऑप्शन्समध्ये तेही कमेंट करून सांगा. पुढच्याच नक्की आम्ही त्यावर एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू. पण आज जे लोक ऑप्शन्स एकदम डिटेलमध्ये वापरतात, ऑप्शन सेलर्स असतील, जे ऑप्शन स्ट्रॅटेजिस्ट आहे, जे लोक स्प्रेड्समध्ये किंवा काही याच्यात ऑप्शन्स वापरत असतील, त्यांच्याकरता हा टॅब आहे. पॉप्युलर स्ट्रॅटेजीजवर जर तुम्ही वरती इथे क्लिक केलं तर तुम्हाला बघा इथे सगळ्या पॉप्युलर स्ट्रॅटेजीज कळतात. कुठल्या पॉप्युलर ते इथे ऑल टॅबमध्ये या सगळ्या पॉप्युलर स्ट्रॅटेजीज आहे. बुल कॉल स्प्रेडमध्ये 10 आहेत, बुल पुटमध्ये 10 स्ट्रॅटेजीज दाखवल्यात. इथे तुमचं जर व्ह्यू बुलिश असेल तर तुमच्याकडे 3 स्ट्रॅटेजीज आता आहेत. बेरिश करता या 3 स्ट्रॅटेजी आहेत. नॉन डायरेक्शनल म्हणजे तुम्हाला वाटतं मार्केट कुठेच नाही जाणार किंवा मला नाही माहिती डायरेक्शन कुठे आहे, साईडवेज असेल पण थोडं सायलेंट असेल, तर मी नॉन डायरेक्शन स्ट्रॅटेजी ट्रेड करू शकतो. एनी डायरेक्शन म्हणजे मला वाटतं मार्केटमध्ये कुठे मोमेंटम येईल माहिती नाही पण जोरात येईल, त्या केसमध्ये मी या स्ट्रॅटेजी बनवू शकतो. तर ह्या त्या एनी डायरेक्शनवाल्या स्ट्रॅटेजीज आहेत. परत आपण होमपेजवर येऊ आणि खाली इथे बघू की फास्ट डिस्कवरी ऑप्शन्स फॉर ऑप्शन ट्रेडिंग. यात हे सगळे ऑप्शन्स परत आहेत की फ्लॅश ट्रेड आपण जे स्कॅल्पिंगचं बघितलं ते, ऑप्शन चेन जे आता आपण बघितली, प्राईज मूवर्स म्हणजे आपल्याला कुठल्या प्राईज मूव्ह झाल्यात त्या इथं बघता येईल आणि ऑप्शन्स मूवर OI मूवरमध्ये मला इथे सगळे ऑप्शनमध्ये जितकं मोमेंटम झालं आहे ते दिसेल. एक्सपायरी मी 24 फेब्रुवारी करतो तात्पुरता, तर तुम्हाला दिसेल की निफ्टीमध्ये इथे ओपन इंटरेस्ट कुठे वाढला आहे बघा, ओपन इंटरेस्ट गेनरवरती आहे. मग मी ओपन इंटरेस्ट लूजर्सवर आलो, मला कुठे ओपन इंटरेस्ट पडला आहे त्याही स्ट्राईक प्राईस बघायच्या त्या इथे दिसत आहे. ओपन हाय कुठल्या स्ट्राईक प्राईसमध्ये ओपन इज इक्वल टू हाय आहे, या सगळे इथे ऑप्शन्स मला दिसतात. सध्या आता इथे सगळे काही कॉल दिसतात, काही पुटही आहेत. ओपन इज इक्वल टू लो, ऑप्शन्समध्ये ओपन इज इक्वल टू लो कुठे आहे ते या टॅबमध्ये दिसतं. प्राईस गेनर्स कशाची प्राईस वाढली आहे, कॉलची वाढली आहे, पुटची वाढली आहे, प्राईस लूजर्स कसली पडली आहे ते ह्या टॅबमध्ये आहेत. एक्सपायरी चेंज करू शकतो, इंडेक्स चेंज करू शकतो. बँक निफ्टी जर तुम्ही ट्रेड करत असाल इथे बँक निफ्टी सिलेक्ट करा, त्याचे इथे लगेच सॉर्ट होऊन जाईल ऑप्शन्स. या व्यतिरिक्त हे ओपन आहे, ओपन लो आपण बघितलं. ऑप्शनचे इनसाईड आहे डिस्कवर डेटा अँड ट्रेंड्स फॉर ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज. इथे आपण टिक केलं तर परत एक नवीन टॅब आपल्यासमोर ओपन होतं. तिथे बघा परत सगळे टॉप ट्रेडर सगळे इंडायसेस आहे, हायेस्ट ओपन इंटरेस्ट आणि हायेस्ट IV म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. IV म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ती कुठे सगळ्यात जास्त आहे ती इथनं तुम्हाला दिसेल. ट्रेड इन स्टॉक ऑप्शन्स, जर तुम्ही स्टॉक ऑप्शन्समध्ये असाल इथे खाली एक टॅब आहे ऑप्शन्समध्ये, तो किती आहे. आता या टॅबमध्ये दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 ऑप्शन्स आहे. वरती तुम्ही बघाल तर चेन दिसते, तर तुम्हाला ऑप्शन चेन दिसेल जे आपण प्रत्येक इंडायसेसमध्ये जाऊनही काढू शकतो. आणि इकडे स्टॅडल आहे. तर स्टॅडल जसं आता आपण बघितलं होतं की निफ्टीचं जर मला स्टॅडल बघायचं आहे आणि मी 24 फेब्रुवारी इथे डेट करतो, तर मला दिसेल बघा निफ्टी 25725ला आहे. तर ॲट द मनी आपल्याकडं आता 25700 आहे. तर 25700चं स्टॅडल 310 रुपये. आज त्याच्यात काय चेंज झालं आहे तर -44 म्हणजे हा स्टॅडल 44 रुपयांनी पडला आहे. त्याचा थीटा किती आहे 21 रुपये रोज आहे आणि डेल्टा आहे एवढा. मी जर इथे स्वाईप करेल तर मला याचे सगळे डिटेल्स इथे बघायला मिळतील. FNO स्टॉक्समधले डिटेल्स ओपन हाय, ओपन लो, गेनर, लूजर हे या टॅबमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मूवर्स तर आपण एका टॅबमध्ये बघितले होमपेजवरनं. सेम निफ्टी 50 करता जसं आहे इथे तसं तुम्ही सेन्सेक्स, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या तिघांकरता बघू शकता. खाली तुम्ही बघाल तर ट्रेड इन कमॉडिटीज मार्केट, जर तुम्ही कमॉडिटीजमध्ये ट्रेड करता आणि तुम्ही एक ऑप्शन ट्रेडर आहात तिथे, तर इथे तुम्हाला क्रूड ऑइल, नॅचरल गॅस यांचे ऑप्शन चेन्स लाईव्ह आहे. हे 2 लिक्विड आहेत म्हणून यांचे ऑप्शन चेन इथे दाखवले गेलेत. FNOमध्ये बिल्टअप कुठे आहे तो डिटेल्स तुमच्याकडे आहे की लॉंग बिल्टअप, शॉर्ट बिल्टअप, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कवरिंग हे सगळे इकडे स्टॉक्स आहेत. आपण लॉंग आणि शॉर्ट बिल्टअप याच्याबद्दल बोललो आहेत. लॉंग बिल्टअप म्हणजे काय, जिथे ओपन इंटरेस्ट वाढला आहे आणि प्राईजही वाढली आहे त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप झाला आहे. आणि शॉर्ट बिल्टअप म्हणजे काय, जिथे ओपन इंटरेस्ट वाढला आहे आणि प्राईस पडली आहे. दोन्ही लॉंग आणि शॉर्टमध्ये फरक एवढाच आहे की ओपन इंटरेस्ट वाढला आहे पण प्राईसचं रिॲक्शन कसं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. प्राईस जर वर असेल तर आपण त्याला लॉंग बिल्टअप म्हणतो, प्राईस जर खाली असेल तर आपण त्याला शॉर्ट बिल्टअप म्हणतो. बाकी लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट कवरिंग हे थोडं डिफिकल्ट आहे ट्रेड करायला, कारण की इथे ओपन इंटरेस्ट वाढत नाही. हे दोन्ही केसमध्ये ओपन इंटरेस्ट कमी होतं म्हणजे मार्केटमध्ये पार्टिसिपेंट्सचा इंटरेस्ट कमी होतं. तर मी सांगेल तात्पुरता तुम्ही या 2 ऑप्शन्सवर नाही लक्ष दिलं तरी चालेल. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही फक्त बिल्टअप्सवर लक्ष द्या, लॉंग आणि शॉर्ट बिल्टअप्सवर. खाली
तसंच तुम्ही इथे ट्रेडर कंट्रोल टॅबमधनं तुमच्या ट्रेडिंगला कंट्रोल करू शकता. तुम्हाला जे काही फीचर्स असायला हवे, ऑर्डर प्रेफरन्सेस तुम्हाला कशा हव्या, ओव्हर ट्रेडिंगवरती अलर्ट हवा आहे का, किल स्विच करायचं आहे का, ट्रेडिंग सेगमेंट्स कसे मॅनेज करायचे, चार्ट्स कुठला बघायचा, चार्ट IQचा बघायचा आहे की ट्रेडिंग व्ह्यूचा बघायचा आहे, डिस्प्ले नेम्स कसे हवे तुम्हाला, स्क्रिप्टचे हवे की सिम्बॉल वाईज हवे, इन्स्टंट बाय आणि सेल ऑर्डरचं पॅनल कसं हवं, हे सगळ्या डिटेल्स इथे आहे ट्रेडर्स कंट्रोलमध्ये. खाली तो टॅब अवेलेबल आहे. तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही तुमची वॉचलिस्ट बनवून ठेवू शकता. पोझिशन्समध्ये तुम्हाला आजच्या तुमच्या पोझिशन्स दिसतील, ऑर्डर्स मॅनेजमेंट आणि इन्साईटमध्ये आपण जे मूव्हर्स बघितलं होतं तो इन्साईट टाईप राईट साईडला आहे अवेलेबल. तर हे सगळ्या गोष्टी एकदम छोट्याशा एका ॲपमध्ये, डेडिकेटेड ॲपमध्ये ऑप्शनच्या तुमच्याकरता अवेलेबल आहे. काही क्वेरी असल्या आम्हाला विचारा, कॉमेंट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. त्यावर वाटलंच तर एक व्हिडिओही बनवू आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर ॲप वापरत असाल तर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा ॲप कसा वाटला. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.